सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भगवद्गीता अध्याय 16वा, याचं धावतं चिंतन आपण करणार आहोत। 16व्या अध्यायाचं बीज भगवद्गीतेतील 9व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं। मोघाशा मोघ कर्माणः मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसीम आसुरीम चैव। आसुरी हा शब्द त्या ठिकाणी 12व्या श्लोकामध्ये भगवान सांगतात। 13व्या श्लोकामध्ये लगेच भगवान म्हणतात, महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतीम आश्रिताः। दैवीं प्रकृती आणि या ठिकाणी आसुरीं प्रकृती म्हणजे 16व्या अध्यायाचे बीज भगवंताने आधीच पेरून ठेवले होते। तोच हा 16वा अध्याय आपण पाहणार आहोत। अध्यायाचं नाव आहे दैवासुर संपद विभाग योगो नाम। संपत्ती, दोन संपत्त्या भगवान सांगतात, त्यातली खरं तर एकच संपत्ती आहे। आसुरी ही काही संपत्ती नाही। दैव म्हणजे दिव्य गुणांनी युक्त असणारा पुरुष, किंवा ज्या पुरुषाला, ज्या सामान्य पुरुषाला दिव्य पुरुषामध्ये बदल करण्याचं काम जे गुण करतात त्यांना दिव्य गुण म्हणतात। आसुरी संपत्ती म्हणजे वाईट गुण, त्या गुणांचं वर्णन, त्या गुणांमुळे माणसाला आसुर किंवा असुर म्हटलं जातं। खरं तर कोणीही चांगला किंवा वाईट नाही, त्या त्या व्यक्तींमध्ये जे जे गुण वाढतात त्या त्या गुणांना धरून त्याला दिव्य किंवा असुर, देव किंवा असुर असं म्हटलं जातं। मग या दिव्य आणि असुरी संपत्तींचा विभाग, त्याचं विभागीकरण, वेगवेगळीकरण करून आपल्याला भगवंताशी जोडण्याचं काम हा 16वा अध्याय करतो। ओम श्री परमात्मने नमः। अथ षोडशोऽध्यायः दैवासुर संपद विभाग योगः। अथ आता षोडशोऽध्यायः 16वा अध्याय। भगवान सांगतात 16वा अध्याय 26 दिव्य गुणांचं वर्णन भगवान करतात। श्री भगवानुवाच अभयं सत्व संशुद्धिः ज्ञान योग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्। हे काही गुण भगवान या ठिकाणी सांगतात, एक एक करून आपण बघण्याचा प्रयत्न करूया। अभयम म्हणजे भीती नसणं, अतिशय महत्वाचा गुण। भीती नसणं हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे। अभय, ब्रह्मज्ञानाने काय होतं, मोक्ष मिळतो असं म्हणतात, पण ब्रह्मज्ञानाने मोक्ष नाही मिळत, कारण की ब्रह्मज्ञानाचं स्वरूप असं आहे की मी नित्यमुक्त आहे, मी मोक्ष स्वरूप आहे। मग ब्रह्मज्ञानाने काय मिळतं, अभयम, फिअरलेसनेस, अभय बनतो म्हणजे मरणाच्या भीतीला तो घाबरत, मरणाच्या भयामुळे तो घाबरून जातो। सत्व संशुद्धी ही अंतःकरणाची शुद्धता, अंतःकरणामध्ये कोणाविषयी राग द्वेष नाही, शुद्ध अंतःकरण। दुसरा गुण ज्ञान योग व्यवस्थिती ही, व्यवस्थिती ही म्हणजे तत्पर, कशामध्ये, ज्ञानामध्ये, ज्ञान प्राप्त करण्यासाठी जो तत्पर आहे। योग व्यवस्थिती ही म्हणजे कर्मयोग, निष्काम कर्मयोग करण्यामध्ये जो तत्पर आहे। दानम, दान करणं, देणं एखाद्याला, ममत्व घालवणं। दमश्च,
इंद्रियांना आवरणं. यज्ञश्च वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करणं, शास्त्र विहित यज्ञ करणं. स्वाध्याय आणि स्वतःचा उपनिषद वेद इत्यादींचा अभ्यास करणं, हा एक सुद्धा काय आहे, गुण आहे. तप म्हणजे सात्विक तप करणं, अंतःकरण शुद्धीसाठी तप करणं. आणि आर्जवम, आर्जवम म्हणजे अंतःकरणाची सरळता, मन एकदम सरळ आहे त्याला म्हणतात आर्जवम. ज्याच्या मनामध्ये गाठी नाहीत त्याला आर्जव गुण असं म्हणायचं. पुढे भगवान सांगतात, अहिंसा सत्यमक्रोध त्याग शांतिरपैशुनम दयाभूतेष्वलोलुप्त्वम मार्दवम रीर चापलम. अहिंसा म्हणजे तो कोणालाही मारत नाही, कोणाची हिंसा करत नाही. सत्यम, तो सत्य बोलतो, सत्य बोलणे हा देखील एक गुण आहे. पण कशा प्रकारचं सत्य, जे समोरच्याला चांगलं वाटेल असं सत्य. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात हितम ब्रूयात. म्हणजे सत्य बोलायचं पण कसं, गोड वाटेल असं. नुसतंच गोड वाटेल असं बोलायचं का, तर नाही, तर त्याच्यामध्ये त्याचं हित होईल अशा प्रकारचं सत्य. अक्रोध, त्याला कधीही राग येत नाही. त्याग, कुठल्याही गोष्टीचा त्याग करण्यास तो सहज तयार असतो, अशा प्रकारचा त्याग नावाचा गुण. शांती ही अंतःकरणामध्ये मनामध्ये शांती असते, विचारांचा थैमान नसतो. अपैशुनम, पुढे सांगतात कोणाची निंदा तो करत नाही, त्याच्या मुखामध्ये दुसऱ्या कोणाचं नाव येत नाही, कोणाची निंदा तो करत नाही, त्याला म्हणतात अपैशुनम असं म्हणतात. निंदा करण्याविषयी एकनाथ महाराज कडक सांगतात की निंदा करणारा व्यक्ती कसा आहे, ज्याप्रमाणे आई बाळाची संडास साफ करत असताना लहानपणी काय करते, लंगोटी घेते आणि त्या लंगोटीने बाळाची किंवा एखाद्या फडक्याने बाळाची संडास साफ करते. हा निंदा करणारा तर इतका वाईट आहे म्हणतात की तो स्वतःच्या जिभेने दुसऱ्याचे अवगुण, दुसऱ्याची निंदा करतो, म्हणजे स्वतःच्या जिभेने दुसऱ्याची घाण तो स्वच्छ करत असतो. म्हणून अपरिशुनम, निंदा न करणं. दया म्हणजे अंतःकरणामध्ये दया ठेवायची, एखाद्याला गरज असेल पाण्याची पाणी द्यावं, एखाद्याला अं अन्नाची गरज असेल त्याला अन्न द्यावं, ज्याला जी गरज आहे ते देणं. भूतेषु दया, भूतांच्या ठिकाणी दया. अलोलुप्त्वम, अलोलुप्त्वम म्हणजे इंद्रिय आणि विषयांचा संयोग झाला असताना सुद्धा आसक्ती न राहणे. म्हणजे गुलाबजामुन आणि जीभ या दोघांचा संयोग झाला तरी पण गुलाबजामुनाच्या ठिकाणी आसक्त न राहणं, अलोलुप्त्वम. मार्दवम, मार्दवम म्हणजे मृदुता, मन अतिशय कोमल. हे सुद्धा एक गुण आहे दिव्य पुरुषाचा. रीही म्हणजे लाज, ठराविक गोष्टींची लाज माणसाला मनामध्ये असतात. अचापलम, अचापलम इंद्रियांच्या क्रियेचा अभाव, म्हणजे इंद्रिय जास्त वळवळ करत नाही, जास्त क्रिया करत नाही, त्याला अचापलम असं म्हणतात. पुढे भगवान सांगतात, तेज क्षमा धृती शौचम अद्रोहणातिमानिता भवन्ति संपदम दैवीम अभिजातस्य भारत. तेज, तेज शब्दाचा अर्थ शक्यतो तेजच करतात, पण तेज शब्दाचा अर्थ ज्ञान. तर असंख्य अनेक गोष्टींचं ज्ञान असतं. क्षमा, एखाद्याला माफ करणे, एखाद्याने चूक जरी केली असेल तरी त्याला माफ करण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. शिक्षा देण्याला ताकद लागत नाही, पण माफ करण्याला मात्र ताकद लागते. धृती ही धैर्य, जीवनात कुठलंही मोठं संकट आलं तरी त्याला, त्याच्याकडे इतकं धैर्य असते की तो त्या संकटांमध्ये स्वतःला सावरू शकतो. शौचम, अंतर्बाह्य शुद्ध, मनही शुद्ध आणि शरीर इतर अवयवही शुद्ध. अद्रोह, कोणाशीही द्रोह करत नाही, म्हणजे एखाद्याला फसवत नाही किंवा एखाद्याच्या विरोधात जात नाही. न अतिमानिता, आणि तो स्वतःला पूज्य समजत नाही. अतिमानिता म्हणजे तो स्वतःलाच खूप महान समजतो असा तो नाही, म्हणजे माझ्यासारखं कोणीच नाही असा जो समजतो तो दिव्य गुण नाही. महानता असून सुद्धा स्वतःला लहान समजतो तो दिव्य आहे. भवंती
दैवीं संपदम. हे जे 26 गुण सांगितले हे काय आहेत? दैवी गुण आहे. अभिजातस्य भारत, म्हणजे अभिजातस्य जो ज्याच्या ठिकाणी हे सगळे दिव्य गुण उत्पन्न झालेले आहेत, असा असा पुरुष हा खरोखर महान आहे. आणि अशा महान पुरुषाच्या ठिकाणी हे सगळे गुण राहतात. अभिजातस्य हे सगळे गुण त्या महान पुरुषाच्या ठिकाणी राहतात. ती दैवी संपत्ती सांगितली. पुढे भगवान लगेच 4थ्या श्लोकामध्ये आसुरी संपत्ती सांगतात. दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं च अभिजातस्य पार्थ संपद महापुरी. दंभ म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडे नसताना सुद्धा आपण ते असल्याचा आवाना. उदाहरण सांगायचं म्हणजे समजा एखादा कीर्तनकार, त्याच्याकडे त्याला ओव्या वगैरे काही माहिती नाही, लोकांचं पाठांतर नाही, हे सगळं काहीच नाही. ते बोलण्याची शैली फक्त आहे आणि गायन थोडंफार येतं, पण त्याच्यामध्ये तो काय दाखवतो? तुकाराम महाराजांच्या नंतर माझाच नंबर. म्हणजे दंभ, हिपोक्रिट त्याला म्हणतात, की स्वतःकडे काही नाही पण काही नसताना मी खूप काय आहे असा आवाज तो. दर्प म्हणजे गर्व, छोट्या छोट्या गोष्टींचा गर्व असतो, घराचा गर्व, सोन्याचा गर्व, पैशाचा गर्व. अभिमान, अभिमान त्याला असतो. क्रोध, क्रोध या सगळ्यांच्या व्याख्या आहेत वेगवेगळ्या. धावतं चिंतन असल्यामुळे थोडक्यात आपण नामोल्लेख करून पुढे जातो. क्रोध त्याला तीव्र आहे. पारुष्यम एवच, कठोरता, वाणीची कठोरता, अं, शब्दांची कठोरता त्याच्या ठिकाणी असते. निष्ठुर असतो एवच, म्हणजे कोण मरतोय भोजन, कोणाला गरज आहे अजिबात नाही, अशा प्रकारचा. अज्ञानम, आणि मुख्य म्हणजे त्याच्या ठिकाणी अज्ञान असतं. अभिजातस्य पार्थ संपदम आसुरी. अशा प्रकारे ही जी आसुरी संपत्ती आहे, आसुरी संपत्तीला अनुसरून त्याच्या ठिकाणी या प्रकारचे गुण जे आहेत अभिजातस्य उत्पन्न झालेले असतात. म्हणजे माणसाच्या ठिकाणी दैवी गुण आले तर तो दिव्य पुरुष बनतो, आणि माणसाच्या ठिकाणी आसुरी गुण आले तर तो आसुरी संपत्तीचा म्हणतो. म्हणजे तुम्ही सगळं का सांगताय? जर भगवंताला कोणी विचारलं तर भगवंत म्हणतात दैवी संपद विमोक्षाय. दैवी संपत्ती ही मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी मी सांगत आहे. आसुरी निबंधाय मता, आणि आसुरी संपत्ती ही कशी बांधते माणसाला ते सांग. भगवान म्हणतात मा शुचः, पांडव हे अर्जुना तू शोक करू नकोस. का? अभिजात संपदम, दैवीं संपदम अभिजात असी. तुझा जन्म दिव्य संपत्ती दिव्य गुणांमध्ये झालेला असल्यामुळे तू शोक करू नकोस. तू ऐकून घे हे दिव्य गुण काय आहे. भगवान सांगतात या जगामध्ये दोनच प्रकारचे लोक आहेत. द्वौ भूत सर्गौ अस्मिन लोके. अस्मिन लोके भूत सर्ग, दोनच प्रकारच्या लोकांची उत्पत्ती होते. दैव आसुर एवच. दैव आणि दैवी संपत्तीचे लोक आणि आसुरी संपत्तीचे लोक. दैव विस्तरशः प्रोक्त, दिव्य गुण 26 श्लोकांमध्ये सांगितले. आता आसुरी संपत्तीचे गुण सांगतो. आसुरम पार्थ मे, माझ्याकडून शृणू, ऐक. भगवंत अर्जुनाला सांगतो. पुढे भगवंत म्हणतात प्रवृत्तींच निवृत्तींच, सुरुवात करतात सांगायला. म्हणजे 26 दिव्य गुण, 6 आसुरी संपत्तीचे गुण सांगितल्यानंतर भगवान आता सांगायला सुरुवात करतात सदाचाराचा कसा अभाव असतो त्याच्यामध्ये. प्रवृत्तींच निवृत्तींच, प्रवृत्ती म्हणजे एखादं कर्म करावं, म्हणजे चांगल्या कर्मात प्रवृत्ती करावी. निवृत्तींच, एखाद्या वाईट कर्मातून स्वतःला मागे घ्यावं. न असुराहा जनाहा विदु विदुहु, म्हणजे असुर संपत्तीचे लोक चांगलं काम करण्यामध्ये स्वतःला ढकलावं, वाईट काम करणाऱ्यामधून स्वतःला मागे खेचावं,
हे त्यांना माहित नसतं. चांगलं काय आणि वाईट काय कळत नाही. न शौचम, शुद्धता त्यांच्या ठिकाणी नसते. न अपीच आचार, त्याच प्रकारे आचारही त्यांचा शुद्ध नसतो आणि ते कधीही सत्य बोलत नाही. तेषु सत्यम न विद्यते, त्यांच्या ठिकाणी सत्यता नावाचा गुण अजिबात नसतो. ते कायम खोट बोलत असतात. आणि त्यांचं मत काय भगवान सांगतात, अतिशय महत्वाचा श्लोक आहे. नास्तिक म्हणजे नास्तिक लोकही आसुरी संपत्तीचे असतात, किंवा आसुरी संपत्तीच्या लोकांना नास्तिक म्हटलं जातं असंही म्हणायला हरकत नाही. मग काय म्हणतात, काय म्हणणं आहे त्यांचं, ते जगाविषयी म्हणतात. ते म्हणजे आसुरी संपत्तीचे लोक जगत, या जगाला असत्यम, अप्रतिष्ठम, अन ईश्वरम असं म्हणतात. म्हणजे हे जग कशापासून उत्पन्न झालेलं आहे असं जर त्यांना विचारलं तर ते बोलतात की हे जग अ, कशाच पासून उत्पन्न झालेलं नाही. हे जग असंच आलं, म्हणजे असत्यापासून हे जग आलं असं म्हणतात. अप्रतिष्ठम, या जगाला कसलाही आधार नाही. म्हणजे हे आलंय शून्यातून, त्याला कसलाच आधार नाही. अनु अन अनीश्वरम, म्हणजे या जगामध्ये ईश्वर नाही, ईश्वर रहित हे जग आहे असं ते म्हणतात. मग या जगाला कोणी उत्पन्न केलं, अपरस्पर समभूतम, म्हणजे स्त्री आणि पुरुषाच्या संयोगातून माणसं आली, माणसांनी या जगाची निर्मिती केली. आणि हे जग काय, या जगाचं मूल काय असेल, तर हे संपूर्ण जगत काम हेतुकम, म्हणजे उपभोग घेण्यासाठी आहे. भोग घेण्यासाठी हे सगळं जगत आहे. काम हेतुकम ही मान्यत, याशिवाय दुसरं काय प्रयोजन आहे. स्त्री पुरुषापासून उत्पन्न झालं जग, या जगात ईश्वर नाही. हे जग सत्यापासून उत्पन्न झालेलं नाही. या जगाची प्रतिष्ठा, हे जग स्थित सुद्धा नाही, अप्रतिष्ठम आहे, याला कुठलाही आधार नाही. स्त्री पुरुषांच्या संभोगातून भोगातून हे निर्माण झालेलं आहे. आणि भोग हाच त्याचा एकमात्र हेतू आहे. अजून काय, एताम दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धय प्रभवंती उग्र कर्मान क्षयाय जगतो हितः, अशा प्रकारचे जे लोक आहेत त्या लोकांच्या दुराचाराचं वर्णन करतात. एताम दृष्टी अवष्टभ्य, म्हणजे आता मागे जे सांगितलं, या जगा हे जग जे आहे अनिश्वर आहे, फक्त भोग घेण्यासाठीच सृष्टी निर्माण झालेली, अशा प्रकारच्या विचारांचा अवलंब करून, अवष्टभ्य अवलंब करून, नष्टात्मान म्हणजे ज्यांचा चांगला स्वभाव नष्ट केलेला आहे असे. कसे ते, अल्पबुद्धय, अल्पबुद्धीचे, त्यांना जास्त काही कळत. अहिताहा, जगाचं जगत अहिताहा, म्हणजे लोकांचं अहित करणारे ते लोक. आसुरी संपत्तीचे लोक जगाचं अहित करणारे आहेत. आणि ते जगाच्या जगत क्षयाय उग्र कर्माण प्रभवंती, म्हणजे जगाचा नाश होण्यासाठी उग्र कर्म, वाईट कर्म आसुरी संपत्तीचे लोक करतात. म्हणजे बघा, विचारांमध्ये ईश्वर नाही, त्याच्यामुळे जगताचा नाश करायचा संकल्प त्यांच्या मनामध्ये असतो. असे अल्पबुद्धी आहे, स्वतःला नष्ट केलेले लोक. पुढे भगवान सांगतात, काममाश्रित्य दुष्पूरम दंभमान मदान्विता हा मोहात गृहीत्वा सद्ग्राहान प्रवर्तन्ते शुचिव्रता. दुष्पूरम कामम आश्रित्य, दुष्पूरम म्हणजे कधीही पूर्ण न होणारा, कामम इच्छा, आश्रित्य त्यांना त्यांचा आधार घेऊन, त्यांचा अवलंब करून. कसे असतात ही लोक, दंभ मान मदान्विता, हा दंभ आधीच सांगितलं, जे नाही ते दाखवायचं. मानाची अपेक्षा करायची. मदान्विता, हा मद, एखाद्या गोष्टीविषयी आसक्ती. अशा प्रकारचे दंभ मान मद आणि अन्विता, म्हणजे युक्त असणारे लोक काय करतात, मोहामुळे
असद्ग्रहान गृहीत्वा, असत सिद्धांताला ग्रहण करून. बघा, असत ग्रहान गृहीत्वा म्हणजे चुकीच्या संकल्पना त्यांच्या मनामध्ये असतात. जगात देव नाही, देव चांगलं काम केल्याने कुठं भलं होतंय, वेगळ्या असत ग्रहान वेगवेगळ्या विचारांना मनात धरून ते चालत असतात. आणि कशा असतात ते? अशुची प्रथा. हा, म्हणजे नंतर पालन करतात, पण शास्त्र विधिरहित नियमांचं पालन ते करतात. आणि प्रवर्तनते, ते प्रवृत्त होतात. शास्त्र विधिरहित नियमांचं पालन करून, शास्त्र विधिरहित नियमांना मानून ते कर्म करण्यामध्ये प्रवृत्त असतात. पुढे भगवान सांगतात, चिंताम परिमेयां च प्रलयांताम उपाश्रिताः कामोपभोग परमाः एतावदिति निश्चिताः. भगवान सांगतात, प्रलयांताम अपरिमेयां चिंताम उपाश्रिताः. बघा, प्रलयांताम अपरिमेयां चिंताम उपाश्रिताः म्हणजे आसुरी प्रकृतीचे लोक काय करतात? मरेपर्यंत न संपणाऱ्या आशा. प्रलयंताम अपरिमेयाम चिंता, मरे अपरिमेयाम त्यांचा मोजमाप केला जाणार नाही. प्रलयंताम मरेपर्यंत अशा प्रकारच्या आशांना मनात घेऊन असतात. चिंताम उपाश्रिता आश्रय केलेले असतात. आणि कशा असतात ते? काम भोगोपरमा, काम म्हणजे विषयांचा उपभोग घेणं हेच श्रेष्ठ आहे. याच्यासाठीच आपण तत्पर राहावं. एतावत इति निश्चित, एवढंच त्यांचं ध्येय. किती निश्चित, त्यांचा दृढ निश्चय असतो काय? कामोपभोग परमा, आपल्या विविध विषयांचा भोग घ्यायचा, बस एवढंच त्यांच्या जीवनाचं परम ध्येय असतं. पुढे, आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः इहन्ते कामभोगार्थान् अन्यायेनार्थसंचयान्. अतिशय महत्वाचा श्लोक आहे. आशापाशशतैर्बद्धा, अशा प्रकारच्या शतैही बद्धा, 100 धाग्यांनी किंवा दोऱ्यांनी किंवा रस्सीने बांधलेला तो व्यक्ती असतो. कशाने? आशापाश, आशा रूपी पाश. आशा म्हणजे मिळेल, असं होईल, असं होईल, चांगलं होईल. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व सुखाची आशा जन्म गेला. त्या अशा प्रकारच्या हजारो, 100 आशा पाशांनी ते बांधलेले असतात. आणि परायणा हा एक्सपर्ट असतात कशामध्ये? काम क्रोध परायणा म्हणजे काम आणि क्रोधांचा आश्रय केलेले ते असतात. आणि ते काय करतात? अर्थसंचयान म्हणजे ते काय करतात? पैसे साठवतात. भरपूर पैसा त्यांच्याकडे असतो, पण कसा? अन्यायीन, अन्याय करून भरपूर पैसा साठवतात. कशासाठी? कामभोगार्थम इहन्ते, म्हणजे इहन्ते म्हणजे इच्छा करतात. कशाची इच्छा करतात? विषय भोगाची इच्छा करतात. म्हणजे अन्यायाने द्रव्य साठवतात आणि पैशाची इच्छा करतात. तर ते कशा असतात? 100 पाशांनी बांधलेले, काम क्रोधामध्ये परायण असलेले आणि लोकांचं धन लुबाडून विषयांची इच्छा करणारे ते लोक असतात. हे कोणाचं वर्णन चालू आहे? आसुरी संपत्तीचा. त्याच्या मनात काय असतं? अद्य, आज, मया इदम लब्धम, आज मला इतकं मिळालं. त्याच्या मनात असतं आज मला इतकं मिळालं. इमम मनोरथम प्राप्से, आणि उद्या मला इतकं मिळवायचं आहे. त्याचं प्लॅनिंग असतं. इमम, आज मला एवढं मिळालं, उद्या मला तेवढं मिळणार आहे. बघा, मे इदम धनम असते, आणि अस्ति इदम मे धनम, हे माझं धन आहे, एवढा हा माझा पैसा आहे. आणि इदम
पुनः भविष्यती, आणि अजून पैसा मी पुढे मिळवणार आहे. म्हणजे पैशाचा विचार, लोभ त्याच्या ठिकाणी असतो, भगवान सांगतात. इदम अपि पुनः भविष्यामी भविष्यती, आणखी मी हे धन अजून पुढे खूप मिळवणार आहे. म्हणजे आज एवढं मी धन मिळवलेलं आहे, एवढं धन मला मिळवायचं माझा मनोरथ आहे, आणि हे माझं धन आहे, आणि अजून मी खूप खूप पैसे मिळवणार आहे. अशा प्रकारची उत्कट इच्छा त्याच्या ठिकाणी असते. पुढे शत्रूच्या विषयी सांगतात. असौ मया हतः शत्रू, असौ शत्रू मया हतः. हा शत्रू, असौ मया म्हणजे माझ्याकडून, असौ शत्रू हा शत्रू हतः मारल्या गेला, म्हणजे तो एखाद्याला दिवेही मारतो. अनिश्चयच्या अपरान अपि, अपरान अपि, अजून जे माझे दुसरे कोणी शत्रू असतील, हा निश्चय मी त्यांना मारेन. का? ईश्वरो अहम, मी श्रेष्ठ आहे, मी ईश्वर आहे त्याला असं वाटतं. जगात ईश्वर नाही, मीच ईश्वर आहे. अहम भोगी, मी सगळ्या भोगांचा भोग घेणार आहे. अहम सिद्ध, मी सिद्ध आहे, मी खूप एक्सपर्ट, हुशार, ताकदवान आहे. माझ्यासारख्या जगात कोणी नाही. बलवान, मी सगळ्यात बलवान आहे. सुखी अहम, आणि मी सगळ्यात सुखी आहे, भगवान सांग. पुढे सांगतात. आढ्यो विजयवानस्मी पुण्योस्ती सदृशो मया, यक्षे दास्यामि मोदिष्ये इत्यज्ञान विमोहिता. हा, आढ्य, मी मोठा धनवान आहे. अभिजनवान अस्मी, मी कुलीन आहे, आमचं कुळ सगळ्यात श्रेष्ठ त्याला वाटतं. कह अन्य अस्ति मया सदृश, माझ्यासारखं अजून कोण आहे या जगात? कोणीच नाही. अहम यक्षे, मी काय करणार आहे? यज्ञ करणार आहे मोठा. दास्यामी, मी खूप मोठं दान देणार आहे. मोदिक्षे, मी खूप आनंद प्राप्त करणार आहे. इति अज्ञान विमोहित, असा इत्यादी प्रकारचे विचार मनोरथ त्याचे असतात. तो कसा आहे? अज्ञान विमोहित, अज्ञानाने मोहित, भ्रमित झालेला तो आहे. पुढे माऊली सांगतात, भगवान सांगतात. अनेक चित्त विभ्रांता, हा मोहजाल समावृत, त्याची स्तुती चालली आता. अनेक चित्त विभ्रांता, हा मनामध्ये असंख्य असंख्य विचार संकल्प त्याच्यामध्ये असतात, आणि त्या संकल्पामुळे तो भ्रांत झालेला आहे. चित्त विभ्रांत, मोहजाल समावृता, हा मोहाच्या जाळ्यामध्ये जखडलेला तो आहे. प्रसक्ता, हा कामभोगेशु, विषय भोगामध्ये तो खूप आसक्त झालेला, आणि तो काय करतो? अशुचौ नरके पतंती, तो शेवटी कुठे जातो? अशुद्ध, अमंगळ अशा नरकामध्ये तो जातो. नरकी पतंती. जर कोणी म्हणेल काय होतं, तर तो नरकामध्ये जातो, भगवान सांगतो. पुढे श्लोक. नरके पतंती, कसा असतो तो? आत्मसंभावित स्तब्धा, हा धनमान मदान्विता, यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेना विधिपूर्वक. शक्यतो धन धन आणि मान जास्त असतो, धनाचा गर्व खूप असतो. आत्मसंभावित स्तब्धा, ते या ठिकाणी ते म्हणजे आसुरी संपत्तीचे लोक. आत्मसंभाविता, स्वतःला श्रेष्ठ मानतात, म्हणजे माझ्यासारखं कोणी नाही, मी खूप श्रेष्ठ आहे. स्तब्ध म्हणजे नमत नाहीत कधी, झुकत नाहीत कोणते. धनमान मदान्विता, धन आणि मान याच्याद्वारे ते काय झाले? मदोन्मत्त झालेले असतात. 100 रुपयाचा टी शर्ट आहे का? 150 रुपये घे. 100 रुपये टी शर्ट आहे, 150 घे. अशा प्रकारे. आणि यज्ञ करतात ते पण कशासाठी? फक्त नावासाठी. म्हणजे नाम मात्र यज्ञ करतात, म्हणजे खूप मोठा यज्ञ करणार, चांगले पंडित बोलवणार नाही, चांगल्या लोकांना जेवण खाऊ घालणार नाही, पण नाव कसं करणार? या अमुक अमुक माणसाने एवढा मोठा यज्ञ केला. यजंते नाम यज्ञ, नाम यज्ञ, नावापुरत्या यज्ञाने फक्त ते काय करतात? हवन करतात. आणि तसं अविधिपूर्वकम दंभेन, म्हणजे कुठलाही विधी त्याच्यामध्ये पालन केलं जात नाही, आणि दंभ
खोटेपणाचा आव आणून मोठे मोठे कार्यक्रम, मोठे मोठे यज्ञ केले जातात. अशा प्रकारे तो पुरुष असतो. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. भगवान म्हणतात खर तर तो माझाच द्वेष करतो. कोण? अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं संश्रिताः. अहंकार, त्याच्या ठिकाणी अहंकार, मीच करतो, मी करतो, मी करतो. बलम, ताकद. दर्प, गर्व, छोटा गर्व. कामम, अनेक इच्छा. च आणि क्रोधम, क्रोध त्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे संश्रिता म्हणजे आश्रय केलेले आसुरी लोक. म्हणजे इत्यादी जे गुण आता परत वरती सांगितले, हे काय आहेत? गुण आहेत. ते ज्याच्या ठिकाणी आश्रित आहे तो कोण होतो? संपत्तीवान होतो. आत्मपरदेहेषु म्हणजे आपल्या आणि इतरांच्या देहामध्ये अंतर्यामी रूपाने स्थित असणाऱ्या माम, मला प्रद्विषंत अभ्यसूयकाः. म्हणजे आत्म, समजा एखादा आसुरी संपत्तीवान असेल तर तो दुसऱ्याचा राग करतो, दुसऱ्याचा द्वेष करतो. मग भगवान म्हणतात तो दुसऱ्याचा द्वेष नाही करत, तो माझाच द्वेष करत असतो. बघा या ठिकाणी मामात्म परदेवेशु माम म्हणजे माझा, आत्मपर स्वतःचा. जेव्हा तो स्वतःशी नीट राहत नाही म्हणजे त्याच्या अंतःकरणात असणाऱ्या परमात्माशी तो नीट नाही. परदेहेषु प्रद्विषंत, बाकीच्या लोकांचा द्वेष करतो म्हणजे तो लोकांचा द्वेष नाही करत, माझाच द्वेष करतो, कारण की मीच त्यांच्या अंतःकरणात आहे. अभ्यसूयका आणि असूया, द्वेष करतो आणि असूया. असूया म्हणजे चांगल्या गुणांमध्ये सुद्धा दोष पाहतो. तर होतं कधी कधी आपला जर एखादा विषय द्वेष असेल तर त्याने काही चांगलं केलं तरी आपल्याला ते वाईट वाटतं. भगवान काय करतात, त्यांना मी काय करतो हे भगवान सांगतात. तानहं द्विषत क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम्य जस्रमशुभान आसुरीष्वेव योनिषु. आसुरीषु एव योनिषु अहम अजस्त्रम क्षिपामी. मी काय करतो, अशा लोकांना आसुरी संपत्तीच्या योनीमध्ये मी टाकतो. आणि त्या योनी शुभ आहेत का? अशुभान, अशुभान योनीमध्ये मी टाकतो. कोणाला? तान, त्यांना. कशा? कोणाला? क्रूरान, नराधमान, त्या क्रूर लोकांना, त्या नराधमान, त्या नराधमांना. अहम द्विषतः माझा, मी त्यांना त्या योनीमध्ये टाकतो. कोणाला? जे माझा द्वेष करतात. संसारेषु, या जगामध्ये, या संसारामध्ये जे आत्म्याचा द्वेष करतात अशा क्रूर नराधम लोकांना मी काय करतो? आसुरी योनीमध्ये टाकतो. भगवान मग किती जन्मामध्ये टाकतो? भगवान म्हणतात अनंत जन्मांमध्ये टाकतो. आसुरी योनी मापन्नाहा, आसुरी योनी प्राप्त झाल्यानंतर असे जे मूढ आसुरी संपत्तीचे लोक आहे, जन्मनी जन्मनी, जन्म जन्म, हे कोणते? हे कोणते? हे अर्जुना, मूढा हा, त्या मूर्ख लोकांना. माम, माम अप्राप्ती. बघा, म्हणजे ते मला प्राप्त होत नाही. आसुरी संपत्तीचे लोक माम अप्राप्य एव जन्मनी जन्मनी, जन्म जन्मांतरामध्ये काय होतं? आसुरी योनी आपन्ना, आसुरी योनीला ते प्राप्त होतात. ततः अधमाम गतीम यांती, आणि ततः त्यानंतर किंवा त्यापेक्षा अधमाम गतीम यांती, अजून अधम अधम अशा प्रकारच्या योनींना ते जातात. म्हणून आसुरी संपत्तीचा आश्रय करू नको अर्जुना. मग भगवान तीन प्रकारचे नरक कुठले आहेत, नरकाचे द्वार सांगतात. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मनः काम क्रोधस्तथा लोभ तस्मादेतत् त्रयं त्यजेत. भगवान सांगतात त्रिविधम इदम नरकस्य द्वारम, हे तीन नरकाचे द्वार आहेत. तीन नरकाचे द्वार सांगतात.
आत्मनः नाशनम, आणि हे आत्म्याचा नाश करणारे, आनंदाचा नाश करणारे, सत्स्वरूपाचा नाश करणारे, चैतन्याचा खरोखर नाश करणारे. आपल्यामध्ये चैतन्यत्व आहे, या गुणांची वृद्धी झाल्यानंतर ते चैतन्यत्व आपलं दिसत नाही. मग कोण आहेत ते? काम, क्रोध, तथा लोभ. काम, क्रोध, लोभ हे आहे. भगवान सांगतात तस्मात, हे नरकाचे द्वार आहेत म्हणून, एतत् त्रयम त्यजेत, या तिघांचा त्याग कर अर्जुना. कशा प्रकारे आपल्याला उपदेश करतात. भगवान सांगतात श्रेय साधनाने श्रेष्ठ गतीची प्राप्ती होते. म्हणजे साधन चांगलं असेल तर गती आपल्याला चांगली मिळते. भगवान म्हणतात एतैर्विमुक्त कौंतेय तमो द्वारे स्त्रिभिर्नरः आचरत्यात्मन श्रेय ततो याती पराम गती. आसुरी संपत्तीचा कुठे जातो सांगितलं, आता दैवी संपत्तीचा कुठे जातो सांगतात. पराम गतीम याती, पराम गतीला प्राप्त होतो. हे कौंतेय, एतैहि त्रिभिः, एतैहि त्रिभिः, या तीन, कसे थे? तमोद्वारैहि, हे तीन नरक रूपी द्वार. त्यामुळे तम शब्दाचा अर्थ या ठिकाणी नरक घेऊया. हे तीन नरक द्वार, एतैहि त्रिभिः विमुक्त, या तीन नरकांच्या द्वारांपासून मुक्त झालेला नरह पुरुष, आत्मनः श्रेय, म्हणजे स्वतःच्या, आत्मना म्हणजे स्वतःच्या कल्याणाचं साधन, आचरती, आत्मनः श्रेय आचरती, स्वतःच्या कल्याणाचं साधन तो करतो. आणि ततो, त्यानंतर काय होतं? त्या योगाने त्यानंतर पराम गती याती, तो पराम अशा गतीला, श्रेष्ठ अशा गतीला, मोक्षाला तो प्राप्त होतो, जो या तीन द्वारांपासून, नरक द्वारापासून मुक्त झालेला आहे, आणि जो स्वतःचं कल्याण होण्यासाठी चांगल्या गोष्टींचं आचरण करतो असं. भगवान सांगतात जो शास्त्राला सोडून वागतो तो कधीही सुख प्राप्त करत नाही, तो कधीही पराम गतीला, श्रेष्ठ अशा गतीला प्राप्त करत नाही. यह शास्त्र विधी उत्सृज्य वर्तते कामकारक, यह, जो शास्त्र विधी उत्सृज्य, शास्त्राने सांगितलेल्या विधीला उत्सृज्य, सोडून टाकून, मनाला जे वाटेल मनसोक्त वागतो, कामकारत वर्तते, मनसोक्त जो वागतो, सह, तो न सिद्धिम अवाप्नोती, त्याला चित्तशुद्धी भेटत नाही, कुठली सिद्धी प्राप्त होत नाही. न सुखम प्राप्त होती, त्याला सुख मिळत नाही. न पराम गतीम प्राप्त होते, न त्याला चांगली गती प्राप्त होते, चांगली गती त्याला प्राप्त होत नाही. म्हणून भगवान सांगतात कुठलंही काम करायचं असेल, तस्मात् शास्त्रम प्रमाणं ते कार्याकार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम इहार्हसि, किंवा कर्म कर्तुम इहार्हसि. भगवान म्हणतात म्हणून, तस्मात्, शास्त्रम, तर या ठिकाणी शास्त्रम आहे, शचा छ झालेला आहे, षष्ठोपी. तस्मात, म्हणून, कार्याकार्य व्यवस्थित, कार्य आणि अकार्य, काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे, या व्यवस्थेमध्ये व्यवस्थित, शास्त्रम प्रमाणम, शास्त्रम प्रमाणम ते, ते म्हणजे तुला हे शास्त्रच प्रमाण आहे. ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम, शास्त्राने सांगितलेलं विधान जाणून काय कर, कर्म कर्तुम इह अर्हसी, इह, या जगामध्ये, या लोकांमध्ये कर्म, कर्तव्य कर्म करण्यासाठी तू योग्य होऊ शकतोस, पण तुला मात्र शास्त्राचा आधार घ्यावा लागेल, असं भगवान सांगतात. अशा प्रकारे माऊली सुद्धा म्हणतात शास्त्र म्हणेल ते सांगावे, शास्त्रानुसार कर्म अकर्माचा विचार आपण करावा. या ठिकाणी 16वा अध्याय संपला. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे दैवासुर संपद्विभाग योगो नाम षोडशोऽध्यायः. म्हणजे भगवान सुरुवातीला दैवी संपत्तीचं 26 गुणांनी वर्णन करतात,
नंतर 6 गुणांनी आसुरी संपत्तीचं वर्णन करतात. नंतर भगवंत अर्जुनाला म्हणतात तू घाबरू नकोस, तू दैवी संपत्तीमध्ये जन्म झालेला आहे, त्याच्यामुळे तुला घाबरायची गरज नाही. आसुरी संपत्तीचं वर्णन तो आता चांगल्या प्रकारे एक मग प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या तिथून भगवान जे सुरुवात करतात. त्याला धनाची आशा असते, तो शत्रूंना मारतो, नावासाठी फक्त यज्ञ करतो. अशा प्रकारे अनेक अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम अशा प्रकारच्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्यांनी तो काय करतो, माझाच द्वेष करतो. मग मी त्याला काय करतो, अनेक अनेक योनींमध्ये जन्मोजन्म मी त्याला ठेवतो. म्हणून कार्य करायचं असेल तर शास्त्राचा आधार घ्यावा आणि शास्त्राचा आधार घेऊनच आपल्या जीवनातील कर्म आणि अकर्म करत जीवन व्यतीत करावं. त्या प्रकारे हा आपल्या या ठिकाणी संपला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.